हरि ओम. मी शशिकांत कृष्णाजी लिमये, रत्नागिरी. गेली 30-32 वर्ष रत्नागिरीमध्ये योग शिक्षण देण्याचं काम करीत आहे, योग शिक्षक म्हणून. पहिलं सुरुवातीचं शिक्षण घंटाळीचे व्यवहारे गुरुजी घंटाळी मित्रमंडळाचं योग मंडळ जे आहे तिथे झालं. नंतर कैवल्यधाम लोणावळा इथे काही दिवस कॅम्पमध्ये गेलो. नंतर विवेकानंद केंद्र बेंगलोर इकडे ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर विवेकानंद केंद्र कन्याकुमारी इथे झालं आणि शेवटची परीक्षा योगविद्याधाम नाशिक इथे सगळं शिक्षण झालं. बहुतेक ठिकाणी मला चांगलं मेरिटमध्ये पास होता आलं. याचं कारण भरपूर अभ्यास केलेला होता. बेसिकली रत्नागिरीत मी जो आलो तो योगाकडे वळणं नोकरी होती, अणुशक्ती खात्यात होतो. पण ती सोडून मी रत्नागिरीत आलो की हाच हेतू की आपण इथे लोकांना जो स्वतःला अनुभव आला ते स्वतःचे अनुभव एकदम द्विगुणित व्हायला लागले की असं व्हावं तसं व्हावं, आपण कसं बोलावं, काय व्हावं, आपले आचार विचार याबद्दल कसं सांगता येईल लोकांना, आणि योग अंगीकारण्यासाठी जे जे केलं पाहिजे ते कसं असलं पाहिजे हे सगळं शिक्षण आणि हे अनुभव लोकांमध्ये देण्यासाठी मी इथे रत्नागिरीत आलो. योगायोगाने किंवा चांगल्या नशिबाने असंही म्हणा, मला फार चांगली जागा इथे मिळाली. योगाचे 2 मोठे हॉल आहेत. एके ठिकाणी स्त्रियांसाठी आणि एके ठिकाणी पुरुषांसाठी हॉल आहेत. आणि आतमध्ये काही सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे की जिथे इतरांचा काही संबंध येणार नाही, डिस्टर्बन्स येणार नाही, अशा दृष्टीने मी योगाकडे पाहत आहे. योगाचं शिक्षण घेत असताना मला जास्त चांगली फार मौलिक मार्गदर्शन मिळालं ते रत्नागिरीचे सुप्रसिद्ध वेदमूर्ती फडके शास्त्री पुरुषोत्तम नारायण फडके. संस्कृतमध्ये तर काशी पंडित आहेत. मोठाली राष्ट्रीय पारितोषिकं त्यांना मिळालेली आहेत. आणि त्यांनी या सगळ्याचा अभ्यास, उपनिषदचा अभ्यास, योगोपनिषदसारख्या उपनिषदचा अभ्यास, रामाला वसिष्ठांनी जो उपदेश केला ते उपनिषद, किंवा असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला ते भगवद्गीतेचा उपदेश की ज्याच्यामध्ये योगाचं महत्त्व फार चांगलं वर्णन केलेलं आहे. प्लस आपली गेरंड संहिता, योग संहिता ही सारखी पुस्तकंसुद्धा आम्ही चांगली अभ्यासली. त्यातल्या त्यात फडके शास्त्रीने जे आम्हाला एक मोठं हे करून दिलं, सोय करून दिली ती अशी की जे योगशास्त्र आहे, योगदर्शनशास्त्र भगवान पतंजलींनी लिहिलेलं, योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलं शरीरस्य तु वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मेनाम पतंजलीन प्रांजलीरानुरोस्मी. हे सगळं जे आज योगाचं हे सगळं वाढलं आहे, महत्त्व वाढलं आहे, ते त्या 196-197 मंत्रांमध्ये, सूत्रांमध्ये त्याने हे मांडलेलं आहे. साधनपात, समाधीपात, विभूतीपात आणि कैवल्यपात असे त्याचे 4 पार्ट्स आहेत, 4 विभाग आहेत. आणि त्यानंतरसुद्धा त्या 4 विभागामध्ये आपण काय काय नक्की शिकलो हे सगळं मला फडके शास्त्रींनी शिकवलं. आणि पुढे आसनांची, योग म्हणजे काय, योगशित्ती वृत्ती निरोधा म्हणजे काय, योगेन आत्मदर्शनम, योग कर्मसुकौशलम यासारखे विषय आहे किंवा त्याचे महत्त्व मला फडके शास्त्रीने हे दिलेलं आहे. मी त्यांचा फार ऋणी आहे. आता ते आपल्यात नाहीत, पण तोपर्यंत जेव्हा असे विषय येतात तोपर्यंत मला त्यांची आठवण कायम सतत राहते. दुसरे जर आभार मानायचे असले तर चिन्मय मिशन कोल्हापूर इथले पुरुषोत्तमानंद सरस्वती यांनी आम्हाला हे सगळं जास्तीत जास्त माहिती दिली, समक्ष दिलं. इथे कधी आलेले आहेत की रत्नागिरी चिन्मय मिशनचं मी काम करत असताना मला तेही सगळं ज्ञान प्राप्त झालं. या सगळ्यांचा ऋणी ठेवून मी हा जो पुढे व्यवसाय असा नाही केला. मात्र पैशाची जरूर नव्हती, पैसे मिळकत व्हावेत असेही विषय नव्हतं, पण जास्तीत जास्त लोकांनी समाजाच्या अगदी खालच्या स्तरावरच्या माणसांपासून अगदी हमाल असेल, झाडूवाला असेल, तो अगदी IPS IAS ऑफिसर्स इथे आले. त्यांनी माझ्याकडनं शिक्षण घेतलं. अगदी अलीकडे सुद्धा त्यांची कधी आठवण किंवा फोन येतो की आम्ही तुमची आठवण करतो, आम्ही योगा करतो वगैरे. तर या दृष्टीने मला धन्य वाटतं की चला आपण जे काही पेरलं आहे, उगवलं आहे. इथल्या बहुतेक शाळा संस्थांमध्ये, मग गोगटे कॉलेज असेल, फाटक हायस्कूल असेल, पटवर्धन हायस्कूल असेल, GGPSला काही वर्ष योग शिक्षक म्हणून मी काम केलेलं आहे. आणि आता वयाची 82 झालेत, तेव्हा आता फक्त लोकांना मार्गदर्शन करणं म्हणजे अगदी वर्ग न घेता
जो जो येईल त्याला त्याला. कारण असे भरपूर विद्यार्थी आहेत योगाचे माझे की इथे येऊन माझ्याकडे बसत असतात, काही चर्चा करतात आणि त्यांना चांगले चांगले इतके अनुभव आले की सांगायला थोडंसं हरकत नाही. की इथे हार्ट म्हणजे ज्याला हृदयरोगवाले लोक आले, इथे स्पॉन्डिलिसिसवाले लोक आले, इथे मोठाले जे प्रॉब्लेम असतात अल्झायमरसारखे असेही लोकांकडे मी जाऊन काही शिक्षण दिलेलं आहे. आणि त्यातल्या त्यातसुद्धा ज्याला HIV किंवा एड्स म्हणतात अशी 2 व्यक्ती इथे आल्या. पुरुष होता, एक स्त्री होती. त्यांचं आयुष्य इतकं पालटलं ते अजूनही माझ्याकडे येतात, काही हे मानतात आणि त्या दोघांचं नंतर विवाहही इथे झाला. हे मला आवर्जून सांगायला लागतं. मला हे सांगायचं आहे की योगाला याच्या मर्यादा नाही आहेत. फक्त तो जितक्या नीटपणे करता येईल, जितकं स्वास्थ्यपूर्ण करता येईल तितका तो केला पाहिजे आणि जेवढं शिकवलं तेवढं करायचं आणि मग त्याची वृद्धी होण्याकरता मग आणि पुढला अभ्यास करायचा आहे. पण सोप्याकडनं कठीणाकडे असा तो योग शिक्षण द्यायचा नेहमी जो मी विषय ठेवला तो यासाठी की लोकांना ते नुसतंच लेक्चर वाटू नये, यात आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आणि यातनं बरं वाटतंही भावना आहे, फिलिंग ऑफ वेलबिंग म्हणतात, ती जर प्राप्त होत असेल तर मनुष्य जास्त त्यामध्ये लक्ष द्यायला लागतो. हळूहळू त्याचं तो करायला लागतो. सुरुवातीला 4 ते 5 मिनटं स्वस्थ न बसणार मनुष्य अर्धा ताससुद्धा स्वस्थ बसायला लागतो. ध्यानाची प्रक्रिया माहिती नसते तरीसुद्धा बसो आणि करता करता मनस्वास्थ्य, मनशांती किंवा मनोविकास यासारखे गुण त्याला आपोआप लक्षात यायला लागले की तो याच्याकडे जास्त वळतो. कारण अनुभव मिळाल्याशिवाय कोणी चटकन इकडे वळणार नाही. योगाने पाठदुखी कशी थांबते, योगाने कंबरदुखी कशी थांबते, योगाने मोठाले रोग कसे दूर होतात. योगाकरता रोगाकरता योग आला नाही हे जितकं खरं. कारण अंतिमतः योग हा मुक्तीसाठी आहे. आता तुम्हाला काही मुक्ती घ्यायची नाही, मुक्ती म्हणजे काय हेही आपल्याला माहिती नाही, कैवल्य प्राप्त करायचं आहे. पण योग चित्तवृत्ती निरोध ही जी सुरुवातीची पहिली व्याख्या सांगितली त्याचा अर्थच आहे की चित्तवृत्ती करू की नको, जाऊ की नको, खाऊ की नको ही जी घालमेल असते ती थांबण्याकरता किंवा चंचल मन हे कुठेतरी स्थिरावून राहण्यासाठी योग चित्तवृत्ती निरोधाची सुरुवात आहे. योगेनं आत्मदर्शन, स्वतःची जाणीव करून घ्यायचे. मी कोण, कशाला, कुठून आलो, माझं कर्तव्य काय, माझं पुढे काय करायचं आहे, माझं ध्येय काय, हे त्यामध्ये आलं. आणि नंतर योग कर्मसु कौशलम. तुम्ही जे जे कर्म करत असाल, उद्योग धंदा असेल, अमुक असेल तमुक असेल, जे जे काही फील्ड आहे आपापलं स्वीकारलेलं त्याच्याशी कौशल्यपूर्वक याचा अर्थ कौशल्य योगातलं म्हणजे कर्मातलं नसून योग कौशल्य याचा अर्थ योगामध्ये काही प्रगती करायची, योगातले जे अनुभव सांगितलेले आहेत ते आपल्या अंगी बांधवण्याचा प्रयत्न करायचा आहे. योगाचं शिक्षण आपल्या अंगी बांधवायचं आहे आणि त्यानंतर स्वतःच आपलं नक्की ध्येय पक्कं झाल्यानंतर मला एखाद्या आधीव्याधीतनं दूर व्हायचं आहे. साधेसुधे असे सुरुवातीला येणारे लोकांची चटकन काय कोणी मला योग शिक्षण करायचं, माझी परीक्षा द्यायची, मला हे व्हायचं असं काही येत नाही. त्याला लिमिटेड असतं की आपला जो प्रॉब्लेम आहे की अशांत चित्तवृत्ती असतात. नंतर चटकन काही समजत नाही, बोलायला समजत नाही, उमगत नाही, संसारातले बरेचसे प्रॉब्लेम असतात. त्या प्रॉब्लेम्सकडे बघता बघता तो अस्वस्थ होतो, निराशा होतो, आप्तसखीयांचा काही वेळेला त्रासही होत असतो. अशा सगळ्या वैयक्तिक गोष्टीसुद्धा हे लोक येऊन सांगत असतात. त्या सांगण्याचा हेतू किंवा आमचा ऐकण्याचा हेतू असाच असतो की त्याला त्यातनं बाहेर काढायचं आहे. थोडक्यात म्हणजे काउन्सिलिंग जे आहे ते द्यावं आणि ते माणसाला काउन्सिलिंग करताना तू चुकतोयस, तुला हे बरं नाही, अमुक नाही असं न सांगता हे असं केलं तर चालेल का, तसं केलं तर चालेल का, याचा खरा काउन्सिलिंगचा हा अर्थ आहे. तर त्या दृष्टीने ही जी योगाची मी सुरुवात केली 30 वर्षापूर्वी ती फार चांगली पूर्णत्वाला जाते आहे आणि आता मी शांतपणे सुखीपणे याकडे लोकांना जास्तपणे नीट मार्गदर्शन करू शकतो. कारण नाही म्हटलं तरी वयाचा परिणाम आणि इथे मिळालेली प्रचंड प्रसिद्धी जाता येता लोकंसुद्धा ओळख देतात. त्यामुळे कुठेतरी बरं वाटतं, चला आपल्याला कुठेतरी चांगली ओळख आहे. आणि या ज्या संस्था आल्या निरनिराळ्या त्या लोकांनी मला फार चांगला स्टँड दिला लोकांसमोर येण्याचा. जागतिक योग दिन 21 जून 2016 मला यातला फारच चांगला पुढाकार घ्यायला मिळाला. गोगटे कॉलेज किंवा शिर्के कॉलेज किंवा योग संमेलन या दृष्टीने मला काम करता आलं, तिथे गायडन्स देता आला. आणि जेव्हा जेव्हा
अशी गरज भासली की योगाबद्दल काही माहिती पाहिजे, संमेलन भरवायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं, तर त्यावेळेला मला त्यांनी बोलावलेलं आहे. याकरता घंटाळी मित्रमंडळाचे 3 किंवा 4 कार्यक्रम, रोग मनाचा, शोध मनाचा किंवा योग गीतं किंवा अन्य यासारखे जे कार्यक्रम इथे झाले, योग गंगा, त्याचं मी भरपूर काम केलं. त्याचाही लोकांना उपयोग झाला. त्यामुळे योगाचा प्रसार होणं जे महत्त्वाचं होतं, त्यावेळचे लोक मला म्हणायचे सुद्धा, लिमाई तुम्ही इतक्या योग्य वेळेला आले तर की जेव्हा रत्नागिरीमध्ये योग शिकवणारा असं कोणी नाही, या पद्धतीने की पतंजली योगदर्शन शिकवणारा मनुष्य नाही, बाकी पेलवानगिरी शिकवणारं किंवा त्या दृष्टीने योगासनं दाखवणारे असे भरपूर लोक आहेत. पण खरा तो योग नव्हे. योग म्हणजे सुविध हालचाली पाहिजेत, त्याला काही अर्थ पाहिजे, त्याच्यासाठी काही स्टेजेस आहेत, त्याकरता काय काय केलं पाहिजे. योग केल्यानंतर ते योगासन जे आहे ते किती काळ नीट टिकवता आलं पाहिजे, हे महत्त्व आहे. तर या दृष्टीने मी ज्याला अगदी बेसिक म्हणता येईल, बसायचं कसं, हावभाव कसे करायचे, पाठांतर कसं करायचं, कारण पाठांतराला सुद्धा महत्त्व आहे. कारण ओंकार, साधना, प्रार्थना, शांतीपाठ या सगळ्या ज्या आहेत क्रिया आहेत, या पूर्ण मन लावून केल्या तरच त्याचा काही परिणाम साधला जातो आणि शेवट फलप्राप्ती जी आहे ती सगळ्यांना आपोआप प्राप्त होईल. पण त्याकरता पी हळद हो गोरी असा तो विषय होऊ शकत नाही. योगाकरता नित्य नियमित योगासनं केली पाहिजेत, नित्य नियमित त्याचं वाचन केलं पाहिजे, नित्य नियमित त्याचा सराव झाला पाहिजे की आपल्याला नक्की काय करायचं आणि आपलं गंतव्यस्थान काय आहे. खरं तर जागतिक दर्जावर सुद्धा योगाला जे महत्त्व आलं, त्याची सुरुवातच मुळे 21 जून 2016पासून झाली, जेव्हा योग हा इंटरनॅशनल झाला. वर्ल्ड योग डे असं त्याचं नाव मिळालं आणि तेव्हापासून मग योगाची जगभर प्रसिद्धी झाली. अनेक लोकांची नजर किंवा अनेक लोकांचं लक्ष इकडे वळलं की योग नक्की काय आहे, इतकं त्यामध्ये काय काय भरलेलं आहे की तो क्युअर ऑल अशापैकी आहे की काय असं वाटायला लागलं. पण बेसिकली योगाविषय इम्युनिटी असा वाढवणं, इम्युनिटी वाढवणं, रोगप्रतिकारशक्ती वाढवणं, की योग कशाकरता करायचं की रोगच होऊ नये. झाल्यानंतर तर तसं काही महत्त्व त्याचं जास्त राहणार नाही. आणि 2020 आणि 2021मध्ये ही तर भावना जास्त व्हायला लागली की 2020-21मधला जो कोरोना महामारीचा काळ आला, त्याच्या अगदी कळसाला पोचलं. लोक, सगळी जनता, सगळ्या देशामधली, सगळ्या जगातली सुद्धा अगतिक झाली, निराश झाली, आप्तस्वकीयांचा विरह समजायला लागला आणि जसं काही प्रलय होतो आहे की काय, अशी एक भावना जगभर पसरायला लागली की ज्याचं निराकरण बरेच दिवस होऊ शकत नव्हतं. की कोरोना नक्की काय आहे तुम्हाला माहीत नव्हता, तुमच्या घरी आला, इकडे आला, की लोकांकडे बघण्याकरता किंवा लोकांशी बोलण्यात सुद्धा लोकांना भीती वाटायला लागली एकमेकाशी. कोणी बाहेरचा मनुष्य आला तरीसुद्धा संशय त्या व्यक्तीबद्दल व्हायला लागला. आणि आत्ता आप्तस्वकीयांचा विरह आहे तर एक एक घरात तर असं घडलं आहे की कुठे आई गेले, कुठे वडील गेलेत, कुठे मुलं गेलेत वगैरे. तर हा जो एकदम कंप्लीट निराशा लोकांच्या पदरात आली, एक निराशामय जीवन सुरू झालं आणि यातनं आपली बहुतेक आता काही खात्री, आपली काही सुटका होणार नाही आहे आणि असंच आपण केव्हा तरी इथे येऊन आपला अंत होणार, आपला प्रलय होणार की काय, इतकी भीती व्हायला लागली होती. याचा एक बऱ्यापैकी उपयोग झाला की याच्यावर इलाज आहेत की नाही. हो, इलाज आहेत, औषधोपचार आले, लसी आले, पण हा प्रथमच कोरोना विषय असल्यामुळे त्याच्यावर कोणाचा विश्वास असं नव्हता. मोठ्या देशांनी सुद्धा शंका व्यक्त केल्या होत्या. करता करता सगळीकडे लसी सुरू झाल्या, सगळीकडे औषधं सुरू झाली. पण पुन्हा एकदा असं लक्षात आलं की औषधोपचार सुरू झाले, लस मिळाली, पण त्याचासुद्धा चटकन काही उपयोग होत नाही आहे. आणि तो उपयोग होत का नाही आहे की त्याचं खरं जे लसी देण्याचा जो कार्यक्रम असेल किंवा आणि काही औषधाचा कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमात कुठेतरी त्रुटी राहू शकते किंवा औषधांचा वापरही नीट झाला नसू शकेल. वेरॅज त्याची कॉस्ट, त्याची सवय, त्याचे साईड इफेक्ट्स याचंच प्रमाण जास्त वाढतं आहे की काय असं लोकांना वाटायला लागलं. आणि त्यामुळे बरेच वेळेला भीती वाटायला लागली की आपण कोरोनाचे इंजेक्शन घेतो आहे, कोरोनाची औषधं घेतो आहे, पण त्यातनं काही प्राप्त होणार आहे की नाही. कारण क्वचित असंही घडलं की कोरोनाची इंजेक्शनं घेऊनसुद्धा काही काही लोकांना हे आलं नाही. याच्यावर एकच इलाज शेवट दिसायला लागला की ज्याला ड्रगलेस थेरपी म्हणता येतील अशी साधना, अशी औषधविरहित वैयक्तिक योजना
की जी स्वतंत्रपणे करता येते ती निःशुल्क आहे, ती वैयक्तिक आहे आणि त्याचं नाव साधना मुद्दाम ठेवलेलं की योग हा औषधोपचार नाही आहे. योग ही एक साधना आहे, ती मनापासून करायचं आहे. ती आपली एक संस्कृती आहे, देणगी आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचा एक मोठा वारसा आपल्याकडे आलेला आहे आणि जसं जसं योगामध्ये सांगितलं आहे, योगसूत्रामध्ये सांगितलं आहे, तसं तसं नीट जर फॉलो केलं, तसं तसं नीट जर आचरण केलं तर योगाचे उपयोग नक्की येतील. त्याकरता ड्रगलेस थेरपी याकरता काही निःशुल्क आहे. त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही. झालेले इफेक्ट्स तर चांगलेच होतील किंवा होणार नाहीत, पण असं होणार नाही की काहीतरी केलं नाही काहीतरी झालं. तर त्या दृष्टीने योगोपचार हा प्रसिद्ध व्हायला लागला. हळूहळू त्याचे मोठाले ठिकाणी केंद्रही सुरू झाली आणि करता करता असं सिद्ध झालं की साध्या साध्या योगासनापासून ते शेवट अगदी ध्यान समाधीपर्यंत हे जर सगळं योग केलं तर यापेक्षाही जास्त काही परिणाम आपण करू शकतो. पण त्या काळी मधल्या काळात इतके योग शिक्षक प्रशिक्षक इतके काही पूर्णतः अवेलेबल नव्हते ज्यांचं ट्रेनिंग झालं आहे, ज्याचा त्यांनी अनुभव घेतला आहे. नाहीतर गल्लोगल्ली रसोरस हे भरपूर योगाचे शिक्षक आहेत किंवा योगाचे क्लासेस आहेत, पण एक योग्य पिनपॉईंट करील अशी जी थेरपी देणं जी आवश्यक आहे ती लोकांना आवडायला लागली. की करोनाच काय, करोनासारखे इतरही किती मोठाले प्रॉब्लेम्स आले तरी ते योगामुळे दूर होऊ शकतील की काय, इतका विश्वास लोकांना वाटायला लागला. योग आत्ताच का असं जे वाटायला लागलं त्याचं कारण हे आहे की लोकांचा विश्वास बसला. पण इथे औषधोपचार नाही आहे. तुमचे औषधोपचार चालू ठेवून तुम्ही योग सुरू करा तरी त्याचा तितकाच फायदा होईल, त्याचा काही प्रतिबंध होणार नाही याच्यामुळे. तर या दृष्टीने स्वतंत्रपणे एकट्याने करायचं आहे, दोघांनी करायचं आहे, 5 लोकांनी करायचं आहे, पण शक्यतो एकट्याचा विषय आहे. 1 to 1 ज्याला म्हणतो, गुरु आणि शिष्य असा योगा विषय करायचा आहे आणि वैयक्तिक आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री केव्हा जमेल तेव्हा योग करा, पण तो नक्कीच समजून करा. याचं कारण समजून नाही केला तर योगाचे बरेच अर्थ विचित्र घेतलेले आहेत. तर तसे विचित्र न अर्थ केला, जेवढे पोथीमध्ये सांगितलं आहे जेवढं नीट लिहिलं आहे तेवढ्याचाच अर्थ लिहून आपल्याला योग फॉलो करायचा आहे. आणि तसं जर गेलं, समजून जर गेलं, तिथल्या सूचना जर नीट पाळल्या तर त्या दृष्टीने योगाचा उपयोग नक्की गॅरंटेड आहे. योग कुणासाठी म्हटलं तर योग युवा युवती, संसारी स्त्री पुरुष, रुग्ण इत्यादी, आणि या सगळ्यांना वयाची अट नाही आहे. लहान मुलापासून 5-7 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 100 वर्षाच्या माणसापर्यंतसुद्धा जो शारीरिक हालचाली करू शकतो सुरुवातीला आणि जो करू शकत नाही त्यांच्यासाठी ॲप्लाइड योगा आहे, करून घ्यायला लागतं. पण करता करता त्याचाच त्याला अनुभव चांगले वाटायला लागतात. एक फिलिंग ऑफ वेलबिंग वाटायला लागतं की अरे आपल्यात काहीतरी फरक पडतो आहे, आय मस्ट डू इट, आय मस्ट फॉलो इट. हे जे बदल होणं आपल्या ह्याच्यामध्ये त्याचा जास्त उपयोग त्या व्यक्तीला झाला की मग तो जास्त तिकडे लक्ष द्यायला लागतो. आणि हा म्हणता त्याचे जे काही प्रॉब्लेम होते, पाठदुखी होती, कंबरदुखी आली आणि काय डोकेदुखीसाठी सायनसिस होते वगैरे वगैरे, अगदी TB किंवा यासारख्या अति पुढल्या स्टेजला गेलेल्या लोकांनासुद्धा याचे अनुभव चांगले लागले आणि त्यापासून लोक योगाला आपलासा करू लागले. अरे योगात काहीतरी आहे. त्या दृष्टीने योग हा रोग बरा करण्याकरता आलेलं शास्त्र नव्हे. योग हे अल्टिमेटली शारीरिक क्षमता, मानसिक स्थिरता, भावनिक शांतता आणि स्वत्व जागवणारा किंवा अंतिमता मुक्तीकडे नेणारा. मुक्ती म्हणजे काही याची मुक्ती करायची नाही, देहमुक्ती करायची नाही, पण आपण मुक्त झालो आहोत, आपल्याला आता काही प्रॉब्लेम्स नाहीत, आता नवीन काही होणार नाही. तर याकरता योग आला. तर योगाचं जे ध्येय आहे, मुळात उद्दिष्ट आहे, ते दीर्घ निरोगी सुखी आनंदी शांत जीवन जगायचं आहे. याकरता ते योग सुरू झाला आणि तसे अनुभव लोकांना यायला लागतात की मग 2 महिने 4 महिने वर्गाला आल्यानंतर हे घेतल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर ते म्हणतात आता आम्ही घरी करू शकू. ही जी भावना आहे ही वाढली पाहिजे की आपण काही करू शकतो आणि आपल्याच प्रॉब्लेम्सवर आपण विजय मिळवू शकतो. ही एकदा जर वाढायला लागली तर योगाचा फायदा निश्चित असतो. कारण त्याचं एक मूळ समजलेलं आहे, कारण समजलेलं आहे, कारण मीमांसा समजलेलं आहे की मी या गोष्टी केल्या, ही डिसिप्लिन्स पाळल्या तर मला योगाचा चांगला उपयोग होईल. कारण अंतिमतः योग एक शास्त्र आहे. शास्त्र इतकं ते योगाची व्याख्या जशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO ची जी व्याख्या आहे ती डिट्टोच्या डिट्टो योगामध्ये जी सांगितलेलं आहे
अथ योगानुशासन म्हणून जे सुरुवात होते ते योगचित्तवृत्तीने होता, मनाची शांतता. योग म्हणजे काय? वैयक्तिक, शारीरिक, आध्यात्मिक, सामाजिक सुस्थिती म्हणजे योग. आणि योग म्हणजे आरोग्याची व्याख्या सांगितली. आता आरोग्यामध्ये हे सगळं आलं, शारीरिक, वैयक्तिक, सामाजिक सुस्थिती हे जे सांगितलेलं आहे. नुसतंच शारीरिक सुस्थिती असून त्याला कोणी हे म्हणणार नाही, रोग नाही असं लक्षण नव्हे. ते नुसतंच सामाजिक काही जाणीवा नसेल तर तो योग शिकलेला असला तरी तसं काही उपयोग होत नाही. तर त्या दृष्टीने ही जी आहे की योगाची व्याख्या ही फार महत्त्वाची आहे की शारीरिक शांतता, मानसिक बळ आणि आध्यात्मिक आणि सामाजिक सुस्थिती याला योगाचं नाव दिलेलं आहे. आणि ती WHO जी व्याख्या आहे त्याच्याबरोबर आपलं हे टॅली होतं. तर त्या दृष्टीने त्याचं जे उद्दिष्ट आहे ते दीर्घ निरोगी, मगाशी सांगितल्याप्रमाणे सुखी आणि आनंदी जीवन यासाठी आहे. त्यामध्ये अधेमध्ये काही औषधं घ्यायची किंवा योगशास्त्र असं काही सांगत नाही. पण ज्यांना काही औषधं वगैरे चालू असेल, औषधोपचार चालू असेल, त्यांनीसुद्धा आपल्या योग्य त्या योगाच्या हालचाली करून पुढे जायला काही हरकत नसते. मुख्य जर योग सांगायचा झाला तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याला अष्टांग योग म्हटलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे जे 8 अंग आहेत त्यातली यम नियम म्हणजे विधी आणि निषेध. प्रत्येक साधकाने नुसतं आराने बाजारात बसल्यासारखं काहीतरी करायला लागलं तर तसं नाही करायचं. इथे काही एथिक्स आहेत, काही विधी आहेत, काही निषेध आहेत. यमनियम म्हणजे विधी आणि निषेध. विधेचे पाळीतं, निषेधाते गाळीतं असा योग सुरुवात केला तर त्याला यमनियम म्हटलं जातं. यमनियमामुळे शारीरिक शुद्धी होते, वाचिक शुद्धी होते. अशी शुद्धी प्राप्त झाल्यानंतर तो मनुष्य योग्य होतो पुढला योग आचरण्यासाठी. त्यामुळे यमनियम हे बिहेवियर आहे. तुम्ही वागता कसे, तुम्ही दिसता कसे, तुम्ही बोलता कसे, तुमचं वर्तन कसं आहे हे जगालाही दिसेल. आणि त्यातनं यमनियम पाळणारा मनुष्य आहे की नाही, तुला काही समजत नाही, तुला काही अक्कल नाही, हे यमनियमात बसत नाही. अरे वा, तू आलास ना, आता तुझं सगळं चांगलं होईल असं त्याला जर हे दिला तर त्याचा जास्त चांगला उपयोग होतो आहे. अशा दृष्टीने यमनियमांचा उपयोग आहे. यमनियमांचं पालन निष्ठेने केलं पाहिजे. मगाशी सांगितलं तसं काय करावं आणि काय करू नये, काय टाळा आणि काय पाळा हे सगळं यमनियम सांगतं. लोकांशी वागताना अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे यम झाले. शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे नियम झाले. साहजिक वैयक्तिक आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यात जर पुढे येत असेल तर यमनियमांचं तुमच्यामध्ये आपोआप एक ग्लॅमर निर्माण होतं की हा मनुष्य काहीतरी साधना करतो आहे. नुसतं यमनियम पाळा असं म्हणून काही सांगत नाही. आणि त्याच्याकडे ती कपॅसिटी आलेली आहे की हा आपल्याला काहीतरी गाईड करू शकेल. नुसतं दिसून उपयोग नाही आहे. पर्सनॅलिटी नुसती महत्त्वाची नाही, त्या पर्सनॅलिटीतनं व्यक्त होणारं जे त्याचं व्यक्तिमत्व आहे, व्यक्तिमत्व हे कोंदण आहे व्यक्तीचं, तर ते जर लोकांना नीट आलं तर ते यमनियम पाळनामुळे होतं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह अर्थ सरळ आहेत वगैरे. अपरिग्रह म्हणजे कोणाचं काही न घेणं, साठा न करणं. आणि सत्य, शक्य, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे नियम याला महाव्रत म्हटलीत. ही जी सुरुवातच आहे. हल्ली यमनियम हा विषय बरेच वेळा नीट स्ट्रेस देऊन सांगितला जात नाही बऱ्याच ठिकाणी. तो दिला पाहिजे यासाठी की तुमची मनाची शुद्धी, तुमची शरीराची शुद्धी, तुमचं बिहेवियर, तुम्ही कसे वागता, तुम्ही कसे दिसता, तुम्ही लोकांना कसं ट्रीट करता, हे यमनियमांच्या पालनाने सुरुवात होतं. आणि मग तुम्ही योगाची सुरुवात करायची. तर आपल्या अंगी जे आपले काही नसलेले, चांगले नसलेले गुण असतील किंवा दोष असतील ते दूर करण्यासाठी यमनियमांचा फार चांगला उपयोग आहे. ती व्रतं आहेत आणि व्रतं म्हणूनच करायचे आहेत. याचं कारण का, यमनियम नसले आणि कोणतरी उठला आणि योग शिकवायला लागला तर लोकही त्याच्याकडे बघणार नाहीत. आणि आलेले शिष्य ते हे काय बरोबर नाही सांगत आहेत आपल्याला, काय ते यात काही पटत नाही वगैरे असं होऊ नये. त्यामुळे यमनियमाचं पालन ही योगाभ्यासाची सुरुवात आहे. बऱ्याच ठिकाणी यमनियम हा विषय नुसता सांगितला जातो, पण हे कशासाठी का. आता अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह म्हणजे हिंसा नको, असत्य नको वगैरे नको ते हे म्हणून. तसंच ते याचं सांगितलं
तप स्वाध्याय ईश्वर प्रेरणा. तुम्ही तप स्वाध्याय केल्याशिवाय यातलं काही प्राप्त होणार नाही. ज्याला ज्याला योगामध्ये पुढे व्हायचं आहे, ज्याला ज्याला योग नीट अर्थ समजून घ्यायचा आहे, त्याने तप केलं पाहिजे, काबाड कष्ट केले पाहिजेत, स्वाध्याय केला पाहिजे, केलेल्याचा अभ्यास केला पाहिजे. ईश्वर प्रणिधान म्हणजे कुठे ना कुठे आपण ईश्वर आस्तिक आहोत आणि त्याच्यामुळे सगळे चाललं आहे. जगापासून किती दूर गेलेत तरी प्रारब्धापासून तुम्ही काही दूर जाऊ शकत नाही. त्याकरता निष्ठा पाहिजे, प्रारब्ध माहिती पाहिजे आणि त्या दृष्टीने योग हेही सांगतं की कुठेतरी चांगली श्रद्धा ठेवा, यमनियम पाळा आणि आपोआप ही जी महाव्रतांचा जो परिणाम आहे तो तुमच्या अंगी चांगला मांडला जाईल, तुमच्या कृतीमध्ये तो दिसायला लागेल आणि एक चांगली सुखी किंवा आनंदी अशी अवस्था तुमची प्राप्त होईल यमनियम सुरुवात केल्यामुळे. कारण पुढला जो योग आहे अष्टांग योगाचा यमनियम ही पहिली 2 अंग झाली फक्त, पण पुढली जी आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हा जो अभ्यास आहे तो पहिला जो पाया तयार होणार आहे. नुसतंच उन्हाळक्या करून यमनियम नको आम्हाला एकदम आसनं शिकवा, प्राणायाम शिकवा, पण प्राणायामाचं महत्त्व काय? प्राणाशी गाठ आहे. अयुक्ताभ्यास योगेनं सर्व रोग समुद्भवा. प्राणायाम नीट केला तर सगळे रोग जातील, पण अयुक्त झालं, चुकीचं प्राणायाम केलं की सर्व रोग, नसलेले रोगसुद्धा येऊन चिकटतील. हे जी काही शिक्षणं आहेत ती त्या वेळेला सांगितली जायला पाहिजेत. म्हणून यमनियम आधी शिकायचे.